मना आज तुला सुखाचा अधिकार नाही. श्रद्धानंद, दसराशाली, 1849, दिनांक 6 ऑक्टोबर 1927. अश्विन शुद्ध अष्टमीचा मनोहर चंद्रनील आकाशामध्ये आपल्या मधुर कौमुदीचा वर्षाव करीत हसत हसत विहार करीत होता. नुकत्याच पडून गेलेल्या पर्जन्याने सर्व आकाश धुवून काढून न्हायलेल्या युवतीप्रमाणे सोज्वळ दिसत होता. काही वेचक तारका पावसाळ्यातील मेघमालेमागे लुप्त झालेल्या चंद्राचे प्रसन्न वदन आज जणू मोठमोठा नवसायासाने दिसले म्हणून आश्चर्याने चकित होऊन टकमक टकमक पाहत होत्या. एक उन्हाळसा श्वेत मेघ चुकार तट्टूपणाने मेघराजांचे संबंध सैन्य शिबिरामध्ये गेले. तरी देखील मागे राहून वाऱ्याच्या लहरीवर हलत डुलत एखाद्या वृद्ध कंचुकीप्रमाणे कधी चंद्राजवळ तर कधी तारकांजवळ लुडबुड करीत होता. वर जसे आकाश शरत्कालच्या नवीन शोभेने मनोहर झाले होते, त्याचप्रमाणे खाली भूमिभागही हरिततृण शस्यांकरांनी आवृत्त होऊन अत्यंत खुल्ला होता. वृक्षाचे चवरी अब्दागीर वाऱ्याच्या दोरीनं कोणी अदृश्य दिक्पाल दशदिशांमधून हलवीत होते. क्षुधित लोक कोठे आहेत याचा गांडोळा घेण्याकरिताच जणू काय आपल्या चिमुकल्या हातांमध्ये अनेक धान्याच्या कणसांच्या घट्ट मुठी भरून शेतामधून परमेश्वराच्या घरून धान्याची लूट आणलेले जणू हे देवदूत निरनिराळ्या पिकांच्या रूपांनी हलत डुलत दृष्टीला आव्हान करीत होते. नुकत्या संपून गेलेल्या पावसाळ्यातील जलांनी तुडुंब भरलेल्या मेघांच्या हंड्यातून आपापली पात्रे आपापल्या शक्तीप्रमाणे भरून कडेवर घेऊन वसुंधरेवरील सर्व सरिता प्रसन्न चित्ताने आपल्या पतीच्या घरी सागराला जाण्याकरिता मृदुल लाटांच्या चपल पावलांनी लगबगीनं चालल्या होत्या. आणि आता जाता जाता हृदयातील आनंदाची मंजूळ गीते झुळझुळ आवाजाने गाऊन पक्ष्यांच्या किलबिलण्यास लाजवीत होत्या. तुंग पर्वतांच्या राशी निस्तब्धपणाने जणू ही सृष्टीची शोभा पाहात ठिकठिकाणी स्थिर झाल्या होत्या. जणू काय वर्षाकालातले आकाशात धांगडधिंगा घालणारे मेघखंड दमून भागून भूमीवर उतरून ठिकठिकाणी गट करून निश्चलपणे विश्रांती घेत आहेत. फुले फुलली आहेत, वनस्पती पल्लवित झाल्या आहेत, दिशांना प्रसन्नता आली आहे, वाऱ्यांचे झोत उधळण्याप्रमाणे सुगंध उधळीत आहेत. इतकी ही रम्यता भगवंताने कोणत्याही भूमीच्या भाग्यी लिहिली आहे? दुसऱ्या कोणत्या भूमीचे भाग्य असणार? पुराण पवित्र हिंद भूमीशिवाय हे भाग्य परमेश्वरानं दुसऱ्या कोणत्या देशाच्या ललाटी लिहिली आहे? प्रत्यक्ष देवांनाही स्वर्गाचा कंटाळा आला म्हणजे जी थारापालट करण्याला हवीशी वाटावी त्या माझ्या प्राणाहूनही प्रिय असणाऱ्या हिंद भूमी वाचून दुसऱ्या कोणत्या भूमीच्या वाट्याला हा असा घनगर्जित पर्जन्यकाळ, हा असा नितांत रम्य शरत्काल आणि तो तसा रंगेल वसंत ऋतू योग्य प्रमाणात आला आहे? तर मग मना या महद्भाग्यात अभिमानाने आकाशाहूनही मोठे होऊन या सौंदर्याचा आस्वाद घेण्याकरिता सिद्ध हो. आजची नवरात्रातली अष्टमी 8 दिवसांपर्यंत रात्रंदिवस नंदादीप जळत आहे. प्रतिदिती एक एक माला याप्रमाणे आज 8 माळा नाना शास्त्रधारिणी दुर्गेसमोर चढवल्या गेल्या आहेत. आज अष्टमी. आज महिषासुराचा वध झाला. अनेक उन्मत्त असुर निर्दलित केले गेले. अवनी भगवती चामुंडेने दुःखमुक्त केली. उद्या नवरात्री पूर्ण होणार. परवा विजयादशमी गाजविली जाणार. मना आनंदाच्या महासागरामध्ये मनसोक्त विहार करण्याकरिता सिद्ध हो. कारण पुराणकालामध्ये असुरांवर मिळविलेल्या प्रचंड विजयाचे स्मारक म्हणून ही नवरात्र आपण पाळीत असतो. तेव्हा उठ, भगवती अंबिकेच्या जय जयकाराने दशदिशा दणाणून सोड. अशा विचारांनी परवाच्या अष्टमीला उत्तेजित झालेले मन आज
विजयादशमीच्या प्रभातकाली काय पाहत आहे? जगदंबेने त्यावेळी असुरी वृत्तीचे निर्दालन केले हे खरे, परंतु आज यावेळी एकदा निर्दलित झालेली ती असुरी वृत्ती पुनरपी सर्व सज्जनांना पददलित करून पुण्यभूमीला दुःखामध्ये लोटीत नाही काय? त्या पुराणकाळी जगदंबेनं असुरांचा निप्पात करून उभारलेला तो स्वातंत्र्याचा ध्वज आज या विजयादशमीला कुठे उभा आहे? मग मना, तू कसल्या सुखाच्या आशा धरतोयस? त्यावेळी 9 दिवस नि 9 रात्री या पुण्यभूमीला संत्रस्त करणाऱ्या असुरांशी निकराचे युद्ध केले. तेव्हा 10व्या दिवशी विजयादशमी प्राप्त झाली. मना, तू आज हतबल झालेल्या मातृभूमीला उजविण्याकरिता तुझी नवरात्र कुठे पुजली आहेस, तर आज सुखाचा तू अधिकारी होणार. आज सर्व वैभव लुप्त झाले आहे. हिमाचलाशी स्पर्धा करणारा भारतीयाचा विजयध्वज उन्मळून पडला आहे. प्रभू रामचंद्राच्या रामराज्यात नंदनवनातील सुखाने उत्फुल्ल झालेली ती शरयूच्या तीरीची अयोध्या आज भयान भासत आहे. गोविंदाच्या मुरलीच्या स्वराने निनादून गेलेले ते गोकुळ आज परकीय आक्रमणाने आक्रंदन करीत आहे. 11 औक्षणीही आसुरी वृत्तीचे कौरव सैन्य मारून पांडवांना स्वराज्य सोपान झालेले ते विजयी कुरुक्षेत्र आज पतित भूमी ठरलेले आहे. आणि त्यांच्यात क्लैब्य नष्ट करणारी, वीरवृत्ती जागृत करणारी भगवद्गीता निष्क्रिय षंढत्वाच्या केवळ पठनातच कोंडली गेली आहे. शत्रू उन्मत्त झालेत, मित्र गांजलेत. पारतंत्र्याच्या खळखळणाऱ्या जड बेड्यांनी भूमातेचे शरीर बद्ध झाले आहे. मग मना, तुला सुखी होण्याचा काय अधिकार आहे? होय, संगीताने श्रवणास आनंद होतो, कवनास रसिकतेस आनंदाच्या गुदगुल्या होतात, तत्वज्ञानाने मनाच्या गूढ समाधानाचा मार्ग सापडतो, चित्रकलेने चित्त हर्षोत्फुल्ल होते, हे सर्व खरे. परंतु हे केव्हा? पारतंत्र्याने देश जळत असता? तुझ्या स्त्री जातीची, तुझ्या देवांची, मंदिरांची पावित्रता अधमान करवी भ्रष्ट केली जात असता? तुझे श्रद्धानंद, तुझे राजपाल हे अत्याचारी अधमांच्या असुरी सूर्यास बळी पडत असता? स्वधर्माच्या, स्वजातीच्या आणि स्वसंस्कृतीच्या सेवेमध्ये एकतानतेने मग्न होणे म्हणजे मारेकऱ्यांच्या घातकी शस्त्राला बळी पडणे अशी परिस्थिती असता? छे, या परिस्थितीत केवळ सुरवापाठीमागे लागण्याचा तुला अधिकार नाही. मातृभूमीचे आक्रंदन चालू असता, संगीत श्रवणाचा उन्मत्तांकडून अपमान होत असता, तत्वज्ञान विचारांचा, संस्कृतीच्या विनाशाचे भेसूर चित्र डोळ्यापुढे दिसत असता, चित्रकलेचा अधिकार पापाचे वाटेकरी झाल्या वाचून कुणाला प्राप्त होऊ शकणार आहे? नवरात्रीचे भयंकर दिव्य करून सर्व आसुरी वृत्तीचा नाश केल्या वाचून विजयादशमीचा आनंद मानण्याचा अधिकार कोणाला प्राप्त होऊ शकेल? म्हणून मना, आज तुला सुखाचा अधिकार नाही? तर मग आजची विजयादशमी कशी साजरी होऊ शकेल? हे काय विचारतोयस? मागे एकदा पंपा सरोवराच्या तीरी प्रभू रामचंद्र हल्लीप्रमाणेच भारताच्या दुःखद स्थितीत याच प्रश्नाचा विचार सबंध नवरात्रभर करीत बसले होते. आणि जगदंबेप्रमाणे त्यांना विजय मिळाला नव्हता, तरी त्या विजयाची प्राप्ती करून घेण्याकरिता या विजयादशमीच्या सुमुहूर्तावर प्रभू रामचंद्रांनी लंकेमधील उन्मत्त रावणाच्या हननाचे प्रस्थान ठेविले. 5 पांडव ज्यावेळी दैवदुर्विपाकाने अज्ञातवासात बल्लव बृहन्नडा बनले होते, त्यावेळी याच दिवशी त्यांनी ती हीनतेची वृत्ती टाकून देऊन वीरतेची आयुधे धारण केली. या दिवशी प्रत्यक्ष विजय जरी न मिळाला, तरी विजय मिळविण्याची प्रतिज्ञा मात्र अत्यंत लाभदायी होते, असा पुराणकालापासूनचा अनुभव आहे. म्हणून आज सर्व मनांनी निदान ही विजय संपादनाची प्रतिज्ञा केली पाहिजे, ही दीक्षा घेतली पाहिजे. काही फार वर्षे झाली नाहीत, याच विजयादशमीच्या वीर मुहूर्तावर मराठांचा,
हिंदूंचा भगवा झेंडा आणि जरीपटका कधी दक्षिणेस हैदराला धुळीला मिळवण्यास, कधी पश्चिमेला उन्मत्त मोगल राजांना त्यांच्या अधमतेबद्दल शासन करण्यास, कधी इंग्रजांचं वडगाव करण्यास, पूर्वेस विश्वासघातकी निजामाला खरपूस चोप देण्यास, तर कधी फ्रेंचांच्या कारस्थानांना निर्माल्यवत करण्यास मराठ्यांच्या सेना याच विजयादशमीच्या सुमुहूर्तावर सागराच्या कल्लोळाप्रमाणे उसळत पुण्यपत्तनाहून सूर्याने पाहून चमकावे असे तेजस्वी भाले आकाशात उंचच उंच फेकीत दिग्विजयाकरिता प्रस्थान ठेवीत असत. तोच हा आजचा पुण्य दिवस. या पुण्य दिवशी असला कोणचा तरी एखादा दिव्य निश्चय करूनच हा दिवस पाळला पाहिजे. आपली विजयादशमी आज 100 वर्षे होऊन गेली, परक्यांनी पळविली आहे. तिला मुक्त करून आणण्याकरिता आजच्या सुमुहूर्तानेच मना तुला सर्व सुखांची आसक्ती सोडून बद्धपरिकर झाले पाहिजे. हिंदू जातीचा चाललेला अपमान नष्ट करण्याकरिता हे हिंदू जातीच्या मना तुला आज शक्ती देवीची दुर्गेची आराधना केली पाहिजे. मोठमोठाले देव देखील शक्ती देवीच्या अधिष्ठाना वाचून पराभूत झाले. मग मानवाची काय कथा? म्हणून हिंदू मना, तुला आज या सुमुहूर्ताने जर काही करणे अशक्य असेल, तर ते एक शक्ती देवीची उपासना करण्याचा निश्चय करणे हेच होय. सर्व जगातील सौख्य शक्ती देवीच्याच अधीन असते. सर्व जगातील न्याय आणि तत्वज्ञान याचे संरक्षण करण्याकरिता केवळ शक्ती देवीच समर्थ आहे. जर देशातील शक्ती देवता निःशक्त झाली, तर त्या राष्ट्रातील भाग्य देवता गतप्राण होईल. राष्ट्राची तरवार मोडली की त्याची लेखणी, त्याची कुंचली, त्याची वीणा हीही मोडून भंगून पडतात. खरा उत्कर्ष काही तत्वज्ञानाच्या भारंभार ग्रंथ निर्मितीने होत नसतो, तर तो मनगटातल्या शक्तीने होत असतो. शक्ती देवता हृदयात आणि शरीरातील स्नायूत एकदा अवतीर्ण झाली म्हणजे प्रत्यक्ष भगवंत त्या सहाय्य होतो. या जगात दुर्बलांचा कोणी कैवारी नाही आणि दुर्बलतेसारखा गुन्हा नाही. चंद्रगुप्ताचे वेळेला आणि विक्रमाचे वेळेला आणि जेव्हा जेव्हा म्हणून भारतीय तरवार शक्ती देवीच्या अधिष्ठानांनी अभिमंत्रित होती, तेव्हा तेव्हा उन्मत्त लोकांची उन्मत्तता नष्ट होऊन भारतीच्या दिव्य विजयाची विजयादशमी यथार्थ रीतीने साजरी करता येत होती नि शोभतही होती. परंतु ही शक्ती देवता जेव्हापासून हे हिंदू मना तुझ्यावर रुष्ट झाली, कारण तू तिच्याकडे दुर्लक्ष केलेस, त्या वेळेपासूनच तुझ्या अवनतीला आरंभ झाला. अत्याचारी प्रवृत्तीला नि असुरी लालसेला जर वेळीच बंध न घातला तर त्या सर्वनाश करतात, आणि हा बंध शक्तीच्या अधिष्ठाना वाचून शक्य होत नाही. तेव्हा या त्रिकालबाधित सिद्धांताकडे आजच्या मुहूर्ताने लक्ष गेले पाहिजे. आज सर्व हिंदू जातीवर एक भयंकर संकट कोसळले आहे. एका बाजूला परकीय सत्ता तिला नामशेष करण्याकरिता सर्व बलांनी अन्वित होऊन उभी आहे, तर दुसऱ्या बाजूला मुसलमानातील अत्याचारी वृत्ती तिला आतून पोखरून काढण्याकरिता अट्टाहास करीत आहे. अशा वेळी जयिष्णू आणि वर्धिष्णू हिंदू मनाने बलाढ्य शरीरे निर्माण करण्याचे व्रत आज आरंभून ही विजयादशमी साजरी केली पाहिजे. संघटन आणि शुद्धी यांच्या जोडगोळीने मुसलमान आणि ख्रिश्चन आक्रमणाला आपण तोंड दिले पाहिजे. म्हणजेच केवळ आपली संस्कृती चिरकाल टिकेल. हिंदूतला प्रत्येक तरुण आज लाठी बंद झाला पाहिजे. तरुणांना मुखावर मिशी तशी हातात लाठी अवश्य वाटली पाहिजे. कदाचित नव्या पद्धतीप्रमाणे एखादे वेळी मिशी जरी काढली तरी लाठी मात्र कधीही न सोडली पाहिजे. इतकी शक्ती देवीवरची प्रीती आपली प्रबळ झाली पाहिजे. आजच्या विजयादशमीच्या मुहूर्ताने गावोगावी, नगरोनगरी व्यायामशाळांची प्राणप्रतिष्ठा घडविली पाहिजे. हिंदू सभेच्या शाखा स्थापित केल्या पाहिजेत. अस्पृश्यतेचा वध घडवून आणून या विजयादशमीच्या सुमुहूर्तावर त्यांना प्रत्येक अस्पृश्य हिंदूने स्पृश्यत्वाचे सोने वाटले पाहिजे.
या संघटनेच्या आणि शुद्धीच्या मार्गात येणाऱ्या अनेक आपदांशी झगडा करण्यास मन सिद्ध झाले पाहिजे. म्हणजेच आजची विजयादशमी फलदायी होईल. म्हणजेच सर्व देवळांचे आणि स्त्रियांचे पावित्र्य रक्षण होईल आणि पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे या भूमीमध्ये रामराज्य आणि धर्मराज्य स्थापन होईल. आणि हे मना, तेव्हाच तुलाही सुखाचा अधिकार प्राप्त होईल. तोपर्यंत निसर्ग कितीही सुंदर असला, काव्य कितीही रम्य असले, तत्वज्ञान कितीही प्रगल्भ झाले, तरी त्यापासून उत्पन्न होणाऱ्या सुखाचा अधिकार तुला नाही. म्हणून हे हिंदू मना, तू आज सर्व संदेह सोडून देऊन या विजयादशमीला तसा विजय की जसा जगदंबेनं मिळवला प्राप्त करून घेण्याचा महानिश्चय कर. म्हणजेच हिंदू भूमीच्या भाग्याची देवता तुझ्यावर प्रसन्न होईल.